नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस एन स्टडी महाराष्ट्र या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच बघणार आहे की महाराष्ट्र वनरक्षक वनसेवक भरती 2024 याच्यामध्ये लवकरच 12,000 प्लस पदांची भरती होणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, त्याच्यानंतर वयोमर्यादा काय लागणार आहे, प्रवेश शुल्क किती असणार आहे, कास्ट वाईज बघणार आहे आपण हे सर्व डिटेल्स. त्याच्यानंतर निवडणूक प्रक्रिया कशी असणार आहे, म्हणजे फिजिकल, लेखी, नंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन, हे सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. कीप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व डिटेल्स समजेल. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र वन विभाग शैक्षणिक पात्रता याच्यामध्ये बघा, महाराष्ट्र वन विभागामध्ये एकूण 1684 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. याच्यामध्ये बघा 1684 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे वनरक्षक असे आहे. म्हणजे बघा, वनरक्षक या पोस्टसाठी 1684 पदे हे रिक्त झालेले आहेत. फक्त एका पोस्टचं त्यांनी दिलेलं आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत, त्याच्यानुसार 12,000 प्लस ही पदे भरण्यात येणार आहेत. याच्यामध्ये बघा, वनरक्षक या पदासाठी उमेदवार कोणत्याही मान्यप्राप्त बोर्डमधून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये बघा, मराठी भाषेचे ज्ञान असणे उमेदवारांना आवश्यक आहे. म्हणजे मराठी लिहिता वाचता बोलता आली पाहिजे. त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्र वन विभाग वयोमर्यादा याच्यामध्ये बघा, महाराष्ट्र वन विभागमध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 27 वर्ष वयोमर्यादा दिली गेली आहे. याच्यामध्ये बघा, ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांना 3 वर्ष वयात सूट दिली गेली आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना SC NT यांना 5 वर्ष वयामध्ये सूट दिली गेली आहे. ही सर्व सरकारी नियमानुसार आहे. हे आहे तुमची वयोमर्यादा. याच्यामध्ये बघा, त्याच्यानंतर महाराष्ट्र वन विभाग निवड प्रक्रिया याच्यामध्ये बघा, महाराष्ट्र वन विभागामध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल एक्झामिनेशनद्वारे केली जाणार आहे. म्हणजे बघा, याच्यामध्ये बघा, तुमची लेखी किंवा फिजिकल आधी होऊ शकतं, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, लास्ट स्टेप असते ती. या प्रकारे तुमची निवडणूक प्रक्रिया होते. त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्र वन विभाग अर्ज शुल्क याच्यामध्ये बघा, महाराष्ट्र वन विभागामध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील आणि ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांना 1,000 रुपये अर्ज शुल्क असे लागणार आहे. त्याच्यानंतर बघा, मागासवर्गीय उमेदवारांना SC NT यांना 900 रुपये अर्ज शुल्क असे लागणार आहे. त्याच्यानंतर बघा, माजी सैनिक यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज शुल्क लागणार नाही. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला ही कॅटेगरी वाईज म्हणजे कास्ट वाईज तुम्हाला प्रवेश शुल्क आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये एक डाऊट असेल की सर आता आचारसंहिता लागणार आणि ॲड कधी येणार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आचारसंहिता लागण्याच्या आधी ॲड येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, कारण आता 2-3 दिवसामध्ये आचारसंहिता ही लागेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीमध्ये ॲड येण्याचे चान्सेस आहेत. तर बघा, तुम्ही आत्तापासून सर्व डॉक्युमेंट वगैरे काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला भरतीच्या वेळेस कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या SN स्टडी महाराष्ट्र या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट भेटत जातील. तर बघा, व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. आणि तुमचे काही डाऊट्स असतील ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.